माझ्याकडे पैसे आले आणि आता मी तो व्हिडिओ गेम खरेदीन. परत एक नवीन व्हिडिओ गेम? मला काय म्हणाला होतास? मला बॅट घ्यायची आहे. त्याचं काय झालं? हो, पण तो गेम तर एकदमच मस्त आहे. बॅट साठी मी पैसे नंतर काही साठवून ठेवेन. तू नेहमी असंच बोलतोस. तुला बघून वाटतंय तू म्हणजे पैसे काढणारी बादली. तिथं बरोबर आहे. तू आता पैशाचं व्यवस्थापन शिकायला हवंस. पैशांचे व्यवस्थापन ते काय असतं काका? अरे ह्यालाच आर्थिक साक्षरता असं म्हणतात. म्हणजे पैसे कसे कमवायचे, कसे साठवायचे, कसे खर्च करायचे, कसे वाढवायचे, हे सगळं शिकणं म्हणजेच आर्थिक साक्षरता. मला काही महत्त्वाची पेमेंट्स करायची आहेत ऑनलाईन. तू या दोघांना प्लीज जरा सगळं समजावून सांग. हां, नक्कीच दादा. चला मुलांनो, दादांना त्यांची कामं करू द्यात. आपण लिव्हिंग रूममध्ये जाऊया. चला आणि पाहूया पैसे महत्त्वाचे का असतात आणि ते कुठून येतात. उत्सुक आहात ना? चला मग लवकर. जसं माझ्या कुटुंबासोबत मी पैशांबद्दल बोलत होतो, तसंच आपण सगळ्यांनी सुद्धा पैशाच्या व्यवस्थापनाचं महत्त्व समजून सांगायला हवं. आर्थिक साक्षरता ही सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. चला तर मग आज आपण या रोमांचक विषयाचा अभ्यास सुरू करू. चला सुरू करूया. बरं, कोणाला सांगता येईल का आर्थिक साक्षरता म्हणजे काय? हे पैशांबद्दल आहे का? बरोबर अमन. पण हे फक्त पैसे हाताळण्याबद्दल नाही, तर आर्थिक साक्षरता म्हणजे पैसे कसे कमवायचे, कसे साठवायचे, खर्च करायचे आणि अगदी गुंतवणूक करून वाढवायचे हे शहाणपणाने समजून घेणे. म्हणजे हे पैशांचा खेळाचे नियम शिकण्यासारखं आहे. अगदी बरोबर मीरा. जसे प्रत्येक खेळाचे नियम असतात तसेच पैसे व्यवस्थापनेचेही काही नियम असतात. हे नियम पाळले तर तू आर्थिक उद्दिष्ट गाठू शकतेस, अनावश्यक कर्ज टाळू शकतेस आणि वेळेनुसार पैसे वाढवू सुद्धा शकतेस. पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? छान प्रश्न. आर्थिक साक्षरता तुला स्मार्ट निर्णय घेण्यास मदत करते. जसे की काही खास गोष्टींसाठी पैसे साठवणे, शहाणपणाने खर्च करणे किंवा अनपेक्षित खर्चासाठी तयारी ठेवणे. हे प्रत्येकासाठी आवश्यक कौशल्य आहे, वय काहीही असो. म्हणजे आता शिकल्याने भविष्यात याचा उपयोग होईल. अगदी बरोबर मीरा. जितक्या लवकर शिकशील तितके चांगले. हे एक मजबूत आर्थिक भविष्याचा पाया बांधण्यासारखे आहे. चला पैशांचा इतिहास आणि वस्तू विनिमय पद्धत समजून घेऊया. समजा तुम्ही अशा काळात राहता जेव्हा पैसे अस्तित्वात नव्हते आणि तुम्हाला खेळणं हवं असेल, तर तुम्ही काय कराल? कदाचित मी काहीतरी ते देऊन ते बदलून घेईन. बरोबर अमन. त्यावेळी लोक वस्तू विनिमय पद्धत वापरत होते. त्यांनी थेट वस्तू किंवा सेवा बदलल्या. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने भारतासाठी कपडे बदलले असतील किंवा भाज्यांसाठी हत्यारे. पण समजा त्यानं दुसऱ्या व्यक्तीने दिलेली वस्तू नको असेल तर? हीच वस्तू विनिमय पद्धतीची अडचण होती. नेहमी तशी व्यक्ती सापडत नसे जिने तुला हवी असलेली वस्तू दिली आणि ज्याला तुझ्याकडची वस्तू हवी असेल. तेव्हाच्या लोकांनी सोनं, चांदी किंवा तांब्याची नाणी वापरण्यास सुरुवात केली. सर्वांनी त्यांची किंमत मान्य केल्यामुळे ही पहिली पैशाची पद्धत बनली. आणि आता आपल्याकडे नोटा आणि डिजिटल पेमेंट आहे, बरोबर ना? अगदी बरोबर. काळानुसार पैसे बदलत गेले, ज्यामुळे व्यवहार सोपे आणि जलद झाले. नाण्यांपासून कागदी नोटा आणि आता डिजिटल पेमेंट पर्यंत पैसे आपल्या गरजेनुसार बदलत गेले आहेत. म्हणजेच पैसे फक्त साधन आहे जे व्यवहार सोपे करते. अगदी बरोबर मीरा. हे गोष्टी सोप्या करतात आणि आपल्याला बचत आणि गुंतवणूक करण्याची संधी देतात. म्हणूनच पैशांचे काम कसे चालते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मला सांग अमन, तुला माहिती आहे का गरज म्हणजे काय? ज्या गोष्टी मला खूप खूप आवडतात. नाही अमन, गरज म्हणजे ज्या गोष्टीशिवाय आपल्याला जगता येत नाही, जसं की अन्न आणि पाणी. अगदी बरोबर मीरा. गरजा म्हणजे जीवनासाठी आवश्यक गोष्टी, जसे अन्न, कपडे, घर आणि शिक्षण. त्याशिवाय जीवन कठीण होते. आता इच्छेविषयी काय? नवीन गेम किंवा मागच्या आठवड्यात मी पाहिलेले तो मस्त स्निकर्स. बरोबर. इच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात पण त्याशिवाय आपण आरामात जगू शकतो. चला आपण एक उदाहरण घेऊ. एक गरज सांगा. अन्न. शाळेची पुस्तक. छान. आता एक इच्छा सांगा. तो नवीन गेम. आणि ते नवीन हेडफोन्स. छान. स्मार्ट आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी गरजांवर प्राधान्य द्यायला हवं. असं केल्याने महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसे कमी पडत नाहीत
आणि भविष्यासाठी काही बचतही होते. पण मी इच्छेसाठी पैसे साठवले तर? खूप चांगले. गरजा पूर्ण झाल्यानंतर इच्छांसाठी पैसे साठवणे ही स्मार्ट पद्धत आहे. म्हणजे संतुलन साधणे महत्वाचे आहे. अगदी बरोबर. नेहमी गरजांना प्राधान्य द्या, खर्चाचे नियोजन करा आणि इच्छांसाठी शहाणपणाने बचत करा. हेच स्मार्ट आर्थिक निर्णयाचे गुपित आहे. चला, तर आता आपण गरजा आणि इच्छांविषयी बोललो. आता त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपण शिकूया, म्हणजेच बजेटिंग. बजेटिंग ते काय असतं? बजेट म्हणजे तुमच्या पैशांसाठी एक योजना. यात तुम्हाला किती पैसे मिळतात, ते कशावर खर्च होतात आणि किती बचत होते हे दाखवलं जातं. हा एक प्रकारचा नकाशा आहे जो तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला मदत करतो. म्हणजे हे इच्छावरील जास्त खर्च टाळण्यासाठी मदत करते, बरोबर? अगदी बरोबर मीरा. चला, एक सोपं बजेट तयार करूया. अमन, तुला महिन्याला किती पॉकेट मनी मिळते? 500 रुपये. छान. चल, आता तुझ्या खर्चांचा हिशोब करूया. तुला हे पैसे कुठे खर्च करायचे असतात? खाऊ, स्टेशनरी आणि कधी कधी खेळणी. बरं, मानूया खाऊ 200 रुपये, स्टेशनरी 100 रुपये आणि खेळणी 100 रुपये. एकूण किती झाले? 400 रुपये. म्हणजे त्याच्याकडे 100 उरतात, ही त्याची बचत आहे, बरोबर? अगदी बरोबर. आता अमन, तुला जास्त बचत करायची आहे तर तू काय करू शकतोस? कदाचित खेळण्यावर कमी खर्च करेन. छान उपाय. खर्च कमी केल्याने बचत वाढते. मोठ्या बजेटसाठी, जसे की घरच्या खर्चासाठी काय करतात? चांगला प्रश्न आहे. घर खर्चासाठी पगारातून उत्पन्न, किराणा माल, वीज बिल आणि शाळेची फी यासारखे खर्च लिहिले जातात. त्याचबरोबर बचत आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी रक्कम बाजूला ठेवली जाते. म्हणजे बजेट आपल्याला सगळं मॅनेज करायला आणि पैसे कमी पडू नये यासाठी मदत करते. अगदी बरोबर अमन. बजेटमुळे गरजा पूर्ण होतात, इच्छांचे नियोजन होते आणि बचत वाढते. म्हणूनच बजेटिंग खूप महत्त्वाचे आहे. चला, आपण आता बजेटिंग बद्दल बोललो, तर एक अजून महत्त्वाचा विषय शिकूया आज, पैसे साठवणे. अमन, तुला माहिती आहे का आपण पैसे का साठवतो? कदाचित नंतर काहीतरी खरेदी करण्यासाठी. करेक्ट. आपण पैसे साठवणे याहून महत्त्वाचे आहे. ते आपल्याला भविष्यातल्या गरजांसाठी तयार ठेवते. काहीतरी खास खरेदी करायचे असेल, अडचणीच्या वेळी मदत हवी असेल किंवा अगदी संपत्ती निर्माण करायची असेल. किती पैसे साठवायचे हे कसं ठरायचं? चांगला प्रश्न आहे. साधे सोनेरी नियम आहेत. तुमच्या उत्पन्नाचा 20% साठवायचे. पण आपण किती पैसे साठवायचे हे कसं ठरवायचे? चांगला प्रश्न आहे मीरा. साधे सोपे नियम आहेत. तुमच्या उत्पन्नातल्या कमीत कमी 20% साठवायचे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 100 रुपये मिळाले तर 20 रुपये बाजूला ठेवा. मी माझ्या पॉकेट मनीतले काय गल्ल्यात ठेवू शकतो. उत्तम सुरुवात आहे. गल्ला छोटी बचत करण्यासाठी योग्य आहे, पण जसजसे तू मोठा होशील तसतसे बचतीसाठी बँक खाते किंवा फिक्स्ड डिपॉझिट सारख्या पर्यायाचा उपयोग करू शकशील. म्हणजे साठवलेले पैसे सुरक्षितच राहत नाहीत तर ते वाढतातही, बरोबर? अगदीच. सातत्याने बचत केल्याने आर्थिक सुरक्षितता निर्माण होते. ही बचत झाड लावल्यासारखी असते. जितकी जास्त साठवशील तितके तुझे आर्थिक भविष्य मजबूत होईल. मी काय साठवायला पाहिजे? ते तुला ठरवायचं आहे. छोटी उद्दिष्टे, जसे एखादे खेळणे खरेदी करणे, किंवा मोठी उद्दिष्टे म्हणजे जसे सायकलसाठी साठवणूक करणे. मुख्य गोष्ट म्हणजे काय, तर नियमितपणे बचत करणे आणि पैशांची वाढ पाहणे. म्हणजेच पैसे साठवणे आपल्याला भविष्यासाठी तयार करते आणि आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचायला मदत करते. अगदी बरोबर. पैसे साठवणे हे आर्थिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य मिळण्याचं पहिलं पाऊल आहे. चला, आता आपण पैसे साठवणुकीबद्दल बोललो, तर आता पाहूयात की लोक आपले पैसे कुठे साठवतात. अर्थातच बँकेमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का बँक काय करते? पैसे सुरक्षित ठेवते, बरोबर? राईट. ते एक महत्त्वाचं काम आहेच, पण बँक त्याशिवाय खूप काही करते. बँकेत पैसे जमा करता येतात, गरज पडल्यावर ते काढता सुद्धा येतात आणि लोकांना घर, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी कर्जही दिले जातात. म्हणजे फक्त पैसे साठवणे नाही. बरोबर.
बँक तुमच्या बचतीवर व्याजही देते, ज्यामुळे तुमचे पैसे वाढतात. आता आपण बँक खात्यांचे प्रकार पाहूयात. माझ्या गल्ल्यासारखं. असंच काहीच. बँक खाती अधिक प्रगत आहेत. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे बचत खाते. हे रोजच्या बचतीसाठी उत्तम आहे आणि त्यावर व्याजही मिळतो. आणि हे कशासाठी आहे? हे एक चालू खाते आहे, जे व्यवसायासाठी वापरलं जातं. यावर व्याज मिळत नाही, पण अमर्यादित व्यवहार करता येतात. आणि हे डेबिट कार्ड आहे. हे तुमच्या बचत खात्याशी जोडलेलं आहे. याचा उपयोग एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी किंवा खरेदी करताना होतो. याशिवाय फिक्स डिपॉझिट खाते असते, जिथे तुम्ही ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवता आणि जास्त व्याज मिळवता येतो. बँक कसे काम करते आणि योग्य खाते कसे निवडायचे हे समजून घेतल्याने तुम्ही तुमचे पैसे प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता. मला भविष्यात माझ्या स्वतःचे बचत खाती हवी आहे. उत्तम उद्दिष्ट आहे. बँका तुमच्या आर्थिक सुरक्षिततेचे आणि भविष्यातील नियोजनाचे महत्त्वाचे साधन आहेत. आत्तापर्यंत आपण आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाच्या बाबी शिकलो. पैशांचा इतिहास, गरजा, इच्छांमधला फरक, बजेटिंगचं महत्त्व, पैसे साठवणं आणि बँक समजून घेणं. पुढच्या भागात आपण अजून रोमांचक विषयावर चर्चा करू. महत्त्वाची आर्थिक कागदपत्र, हुशारीने खर्च करणं आणि आपत्कालीन परिस्थितीची तयारी. पुढचा भाग तुम्हाला अजून हुशार बनवेल.